क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न 2 ते 8 मार्च दरम्यान जे पण चालू घडामोडी घडलेल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचे आपण एक रिव्हिजन स्वरूपात हा व्हिडिओ लेक्चर दर रविवारी असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे आपण जे पण साप्ताहिक चालू घडामोडी घडले ते आपण कवर करतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्नची सिरीज तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी प्रश्न, रणजी ट्रॉफी 2025-26च्या कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकली? तर ही ट्रॉफी पहिल्यांदा जम्मू काश्मीर या संघाने जिंकली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जम्मू काश्मीरच्या संघाने पहिली रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाला पराभूत करून जिंकली? तर कर्नाटक या संघाला पराभूत करून जम्मू काश्मीरने ही ट्रॉफी जिंकली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक रणजी विजय विजेता कोण आहे? जम्मू काश्मीर. पराभूत संघ कोणता आहे? कर्नाटक उपविजेता ठरलेला आहे. विजयाचे स्वरूप पहिल्या डावात आघाडी, सामना अनिर्णित. स्थळ हुबळी कर्नाटक येथे. स्टार खेळाडू अकीब नबी सर्वाधिक बळी त्यांनी घेतले. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. राष्ट्रीय विज्ञान 2026ची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम काय आहे? तर याची थीम आहे विज्ञानातील महिला विकसित भारतला गती देणारी शक्ती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 साजरा केव्हा करतो आपण? 28 फरवरीला. मुख्य संकल्पना काय? विज्ञानातील महिला विकसित भारताला गती देणारी, म्हणजेच वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. यानंतर पुढला प्रश्न, 6वा खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026मध्ये कोणत्या संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे? तर भारतीय सेना संघ यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 6वा खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 विजेता संघ भारतीय सेना इंडियन आर्मी. उपविजेता हिमाचल प्रदेश. तिसरे स्थान हरियाणा पटकावलेलं आहे. आणि भारतीय सेनेची कामगिरी, भारतीय सेनेने एकूण 23 पदक जिंकले आहेत. तिथून 9 स्वर्ण, 6 रौप्य आणि 8 कांस्य पदक आहेत. आयोजन स्थळ लेह लडाख आणि गुलमर्ग जम्मू काश्मीर येथे. त्यानंतर पुढला प्रश्न, प्राचीन भारतात विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर हे IIT धनबाद इथे आयोजित करण्यात आलेली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय परिषद प्राचीन भारतीय ग्रंथ विज्ञान आणि तंत्रज्ञान. आयोजक स्थळ भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT ISM धनबाद. कालावधी 25 ते 27 फरवरी 2026 या रोजी. मुख्य उद्देश्य प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा, आधुनिक वैज्ञानिक विचार यांच्यातील दुवा शोधणे. आयोजक सेंटर फॉर नॉलेज सिस्टम व मानवता व सामाजिक विज्ञान IIT धनबाद या विभागाद्वारा. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. भारतीय हवाई दलाने वायू शक्ती 2026 हा सराव राजस्थानमध्ये कुठे आयोजित केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, हा राजस्थानमध्ये, तर ऑप्शन क्रमांक 2 जैसलमेर इथे आयोजित केला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रपती भवनातील एडविन लुसेंट यांच्या पुतळ्याची जागी अलीकडे कोणाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे? तर C. गोपालचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती भवनातले ब्रिटिश वास्तू विशारद एडवन लुईस यांच्या पुतळ्याच्या जागी अलीकडे C. गोपालचारी, चक्रवर्ती गोपालचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. राष्ट्रीय भवनात बदल, मुख्य माहिती आपण पाहूया. कोणाचा पुतळा बसवण्यात गेलेला आहे? राजगोपालचारी, स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल. स्थळ राष्ट्रपती भवनाच्या ग्रेट ओपन स्टीर केसवर आणि अशोक मंडपम जवळ. अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 23 फरवरी 2026 रोजी अनावरण करण्यात आलेला आहे. उद्देश वसाहतवादी मानसिकतेच्या खुणा पुसून टाकणे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्याचा सन्मान करणे या हेतून हा बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इराणचे सर्वोच्च नेते कोण ज्याचे अमेरिका हल्ल्यात निधन झालं? तर अली खोमेनी यांचं अमेरिका हल्ल्यात निधन झालेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अमेरिका आणि इस्रायल
ने इराणवर संयुक्त लष्करी कारवाईला कोणते नाव दिलेले आहे? तर ऑपरेशन एपिक फ्युरी नाव दिलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इराणने अमेरिका इस्रायल हल्ल्याच्या प्रत्युत्तर म्हणून कोणते लष्करी अभियान सुरू केलेलं आहे? तर ऑपरेशन, इराणचं नाव काय? तर खात्मे ए तुफान या लष्करी अभियान इराणने सुरू केलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. अमेरिका इस्रायल इराण संघर्षाची सुरुवात 28 फरवरी 2026. संयुक्त लष्करी कारवाई 28 फरवरी 2026 रोजी अमेरिका इस्रायलनं इराणवर मोठ्या प्रमाणावर संयुक्त हवाई हल्ले केले. मोहीमचं नाव काय? अमेरिकेच्या संरक्षण विभागाने या कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिले, आणि तर इस्रायलनं याला रोरिंग लायन असे पण म्हटलेले आहेत, कारण दोन्ही देशाला याला प्री एम्पेटिव्ह कारवाई म्हणले जातात, ज्याचा उद्देश इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणे ह्या असलेले ते त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, उद्योजका आणि सखोल तंत्रज्ञान स्टार्टअपला चालना देण्यासाठी भारतातील पहिले राज्य नवोन्मेष अभियान टी-नेट्स कोणत्या राज्यानं सुरू केलं? तर तो त्रिपुरा राज्य आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्रिपुरा नेस्ट म्हणजे त्रिपुरा नरिशिंग एंटरप्रेन्योरशिप अँड स्टार्टअप राज्य. त्रिपुरा भारताचे पहिलं राज्य. मुख्य उद्देश स्टार्टअप आणि नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशनला चालना देणे. पूर्ण नाव काय तुम्ही लक्षात ठेवा, त्रिपुरा नरिशिंग एंटरप्राइजेशिप आणि स्टार्टअप्स. तर हा एंटरप्रेन्योरशिप आहे विद्यार्थी मित्रांनो. भागीदारी टी हब हैदराबाद सोबत तांत्रिक सहकार्य. लक्ष्य तरुणांमध्ये उद्योजकता विकसित करणे आणि रोजगाराची नवीन संधी निर्माण करणे. सुविधा स्टार्टअपना निधी, फंडिंग, मार्गदर्शन, मेंटरशिप आणि आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, राजस्थान सरकारने माउंट आबूचे नवीन नाव काय ठेवलेले आहे? तर आबूराज हे नाव ठेवलेले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. राजस्थान सरकारने नुकतेच माउंट आबूचे नाव बदलून आबूराज ठेवण्याची घोषणा केली. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 27 फरवरी 2026 रोजी विधानसभेत ही घोषणा केली. यासोबत इतर 2 ठिकाणाचे नाव पण बदलण्यात आलेले आहे. कामा याचे कामवान आणि जहाजपूर याच्याबद्दल यज्ञपूर ठेवण्यात आलेले आहे. राज्य सरकारने हा निर्णय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतलेला ही स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इस्रायलनं विकसित केलेले स्काय सिटिंग हे कोणत्या प्रकारची मिसाईल आहे? तर हे हवेतून हवेत मार करणारी मिसाईल आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. इस्रायलनं विकसित केलेले स्काय सिटलिंग हे एक प्रगत बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे. प्रकार कसा आहे? 6व्या पिढीच्या 6 जनरेशनचे लांब पल्ल्याचे हवेतून मार करणारी. रेंज किती आहे? 250 किलोमीटर. गती 3 पल्स सॉलिड फ्यूल रॉकेट मोटरमुळे याला अंतिम गती 5 मॅक पेक्षा जास्त आहे. तंत्रज्ञान AI ड्रायव्हन टार्गेट डिटेक्शन, प्रगती रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर जे इलेक्ट्रॉनिक जॅमिंगला दाद देत आहे. उपयोग हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने लढाऊ विमानासाठी उदाहरण तेजस सुखोई डिझाईन केलेले आहे, जे शत्रूच्या विमानांना सुरक्षित अंतरावर नष्ट करण्यास सक्षम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगच्या अटल इनोव्हेशन मिशनने भारताचे पहिले राज्य नवोन्मेष अभियान कोठे सुरू केले? तर हे त्रिपुरा इथे सुरू केले, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्रिपुरा राज्य नवोन्मेष अभियान. ठिकाण त्रिपुरा भारताचे पहिलं राज्य. ध्येय नवोन्मेष इनोव्हेशन संस्कृती रुजवणे. उपक्रम शाळेमध्ये अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे. स्टार्टअप स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन व संधी देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, टुलिप महोत्सव 2026 ची 4थी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. टुलिप महोत्सव 2026 4थी आवृत्ती आहे, नवी दिल्ली शांतीपथ इथे हा महोत्सव होत आहे. आयोजक नवी दिल्ली महानगरपालिका NDMS. वैशिष्ट्य 5.5 लाख टुलिप फुलांचे प्रदर्शन. सहकार्य भारत आणि नेदरलँड. त्यानंतर पुढला प्रश्न, AI द्वारा समर्पित जगातली पहिली सार्वभौम आर्थिक क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर कोणत्या देशाने लॉन्च केली? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो संयुक्त अरब अमिरात, म्हणजेच UAE. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
UAEने लॉन्च केलेलं जगातलं पहिलं सार्वभौम आर्थिक क्लाउड. देश संयुक्त अरब अमिरात. UAE आणि सेंट्रल बँक. मुख्य उद्देश सर्वोच्च डेटा सुरक्षा आणि सार्वभौम डाटा सॉव्हरेनिटी. तंत्रज्ञान प्रगत AI आधारित क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर. फायदा अधिक सुरक्षित आणि वेगवान डिजिटल आर्थिक व्यवहार. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातला सर्वात मोठा अर्धवाहक स्वच्छ खोली म्हणजेच सेमीकंडक्टर क्लीन रूम कोठे कार्यान्वित करण्यात आलेला आहे? तर हे ढोलेरा गुजरात येथे कार्यान्वित करण्यात आला, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. धुलेरा सेमीकंडक्टर मेगा प्रोजेक्ट, धुलेरा गुजरात. भागीदारी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लस PSMA तैवान यासोबत. प्रकल्प देशातली सर्वात मोठी सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट. काम चिपचे थेट उत्पादन म्हणजेच फॅब्रिकेशन करणे. लक्ष जागतिक स्तरावर भारताचे सेमीकंडक्टर हब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली सर्वात जुनी रॉक आर्ट गुहाचित्र अलीकडे कोणत्या बेटावर सापडली? तर हे सुलावेसा या बेटावर सापडली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जगातली सर्वात जुनी गुहाचित्र म्हणजेच रॉक आर्ट्स कोठे शोधली? सुलावेसा इंडोनेशिया या बेटावर. गुहाचे नाव लियाना करंपुआंग. काळ 51,200 वर्षापासून अधिक जुने. विशेषतः हे मानवी इतिहासातील आतापर्यंतची सर्वात जुनी नरेटिव्ह कथा सांगणारी चित्र मानली जाते, ज्यामध्ये मानवकृती आणि डुकराचे चित्रण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच निधन झालेले प्रोफेसर TK ओमन हे कोणत्या क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती आहेत? तर हे समाज क्षेत्र या क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. प्रोफेसर TK ओमन. ओळख प्रख्यात भारतीय समाजशास्त्र संस्था GNH मधले ज्येष्ठ प्राध्यापक. अभ्यासक राष्ट्रनिर्मिती नॅशनल बिल्डिंग आणि धर्मनिरपेक्षा यांचा अभ्यास विषय होता. सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. योगदान भारतातील समाजशास्त्र वैचारिक पायाभरणी मध्ये यांच्या मोलाचं योगदान आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक नागरिक संरक्षण दिन म्हणजेच वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे दरवर्षी आपण कधी साजरा केला जातो? तर हा 1 मार्चला आपण साजरा करतो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक नागरिक संरक्षण दिन 2026. तारीख 1 मार्च 2026. थीम काय? सुरक्षित पर्यावरण शाश्वत भविष्य. सेल्फ इन्व्हायरमेंट फॉर सस्टेनेबिलिटी फ्युचर. मुख्य उद्देश नैसर्गिक मानवनिर्मिती आपत्तीपासून बचाव करण्यासाठी नागरिक सुरक्षा यंत्रणा सहज करणे. महत्त्व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जनजागृती आणि समुदायांना आर्थिक लवचिक हब बनवणे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. 28 फरवरी 2026 रोजी कुनू राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानातून किती चिते आणण्यात आले? तर इथे 9 चिते आणण्यात आले, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 28 फरवरी 2026 रोजी आलेली चित्याची माहिती. कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश इथे. एकूण किती चिते आले? 9. 6 मादी आणि 3 नर. मूळ देश कोणता आहे? बोत्सवाना. भारतात एकूण संख्या किती झाली? 48. नवीन चिते प्लस भारतात जन्मलेले बछडे. त्यानंतर पुढला प्रश्न, एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला? तर तो वाराणसी शहर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उत्तर प्रदेश या वाराणसी शहराने स्थापित केलेला आहे, दिनांक 1 मार्च 2026 या रोजी. एका तासाचा विक्रम 2,51,446 रोपे लावण्यात आले. विशेषतः म्हणजे या विक्रमसह वाराणसीनं चीनच्या 8 वर्षापूर्वीचा विक्रम मोडत काढला. सहभाग या मोहिमेमध्ये सुमारे 20,000 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर पुढला प्रश्न, देशव्यापी HPV लसीकरण मोहीमची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठून करण्यात आली? तर हे अजमेर राजस्थान इथून करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. देशव्यापी HPV लसीकरण मोहीमची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थान इथून केलं. सुरुवात 28 फरवरी 2026 अजमेर राजस्थान इथे. लक्ष्य 14 वर्षीय वयोगटातील मुली. उद्देश गर्भाशय मुखा म्हणजे कर्विकल कर्करोगाला प्रतिबंध करणे. वैशिष्ट्य ही लस सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत दिली जाईल. स्वभाव ही लसीकरण मोहीम पूर्णपणे ऐच्छिक असून पालकाच्या सहमतीनंतर दिली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर इलो जिग्वी यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याचे CEO पद अंतरिम अध्यक्ष व CEO
अलोस झिग्वी. नियुक्तीकाळ फेब्रुवारी 2026 बर्गे ब्रेडे यांचा राजीनामा दिल्यानंतर यांची नियुक्ती करण्यात आली. कारण बर्गे ब्रेडे यांच्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, SBI म्युच्युअल फंडला कोणत्या बँकेने 9.99 हिस्से खरेदी करण्यास RBIने मान्यता दिलेली आहे? तर तो बंधन बँक. विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. RBIने SBI म्युच्युअल फंडला खालीलपैकी बँकांना 9.99 पर्यंत हिस्से खरेदी करण्याला मंजुरी दिलेली आहे. बंधन बँक आणि RBI बँक. महत्त्वाचे नियम: मुदत 1 वर्षाच्या आत, मर्यादा 9.99 पेक्षा जास्त नसावा. अट: 5 पेक्षा हिस्सा कमी झाला पुन्हा वाढवण्यासाठी RBIने ही परवानगी आवश्यक. त्यानंतर पुढला प्रश्न, झिरो प्राईज पुरस्कार कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे? तर वायू, जल आणि माती या प्रदूषणांशी हा संबंध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. झिरो प्राईज पुरस्कार. झिरो प्राईज क्षेत्र: प्रदूषण निर्वहन, हवा, पाणी आणि जमीन या क्षेत्रातील संबंधित. स्वरूप: निकाल आधारित, रिझल्ट बेस. निधी: 5 कोटी रुपये एकूण. पात्रता: स्टार्टअप, NGO, कॉर्पोरेट आणि संशोधक. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रानं UNच्या कोणता वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेला आहे? तर तो वर्ष आहे 2026. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिवस वर्ष 2026. वर्ष कोणतं आहे? 2026. मुख्य उद्देशामध्ये महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करणे. महत्त्व: शेतातील योगदानाच्या जागतिक स्तरावर ओळख. प्राधान्य: संसाधने आणि संधीमध्ये समानता. लक्ष्य: जागतिक अन्न सुरक्षा बळकट करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिव्यांगासाठी व्यक्तीसाठी भारताचे पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं? तर विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र आपल्या राज्यात सुरू करण्यात आलं. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे. पोर्टलचं नाव काय? दिव्यांग सहाय्यक पोर्टल. उद्देश: दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ एकाच प्लॅटफॉर्मवर देणे. सुविधा: ऑनलाईन अर्जाची रिअल टायमिंग ट्रॅकिंग, AI आधारित तक्रार निवारण करणे. पारदर्शकता: कागदपत्राची गरज कमी करून थेट लाभ म्हणजे DBT सुलभ करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे 93वे ग्रँड स्लॅम आरव डेंगला हे कोणत्या शहराचे रहिवासी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र मुंबई याचे रहिवासी आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भारताचे 93वे ग्रँड मास्टर आरवा डेंगला हे मुंबई महाराष्ट्र इथले रहिवासी आहेत. उपलब्धी: मुंबईचे 3रे ग्रँड मास्टर. महत्त्वाची कामगिरी म्हणजे फेब्रुवारी 2026 त्यांनी ग्रँड मास्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या 3रा आणि अंतिम नॉर्म पूर्ण केला, ज्यांची रेटिंग 2500 पुढे गेली. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो, जागतिक वन्यजीवन दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा 3 मार्च या रोजी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक वन्यजीव दिन वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे 3 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. उद्देश: वन्यजीव वनस्पतीच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण. थीम: दरवर्षी या दिवसाची एक विशिष्ट थीम असते जी निसर्ग संवर्धनावर आधारित असते. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2025च्या आकड्यानुसार कोणत्या राज्याने GST संकलनात 37% वाढ नोंदवून देशात अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर तो नागालँड हा राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. डिसेंबर 2025 GST संकलनात बदल. अव्वल राज्य नागालँड. वाढीचा दर 37%. स्त्रोत: नागालँड विधानसभाने अर्थसंकल्प अधिवेशनमध्ये सांगितलं आहे. कारण: तंत्रज्ञान आणि डेटा आधारित सुधारणा. त्यानंतर पुढला प्रश्न, सध्या चर्चेत असलेल्या टॉमहॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर तो देश आहे अमेरिका. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. टॉमहॉक क्षेपणास्त्राबद्दल माहिती. USने विकसित करणारा USA आहे. निर्माता रेथिथॉन. प्रकार: सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र. वैशिष्ट्य: लांब पल्ल्याची अचूक मारा करणारे प्रिसिशियस गाइडेड आणि जमिनीवरून किंवा समुद्रावरून मारा करणारा हे सक्षम आहे टॉमहॉक क्षेपणास्त्र. त्यानंतर पुढला प्रश्न, आंध्र प्रदेशच्या वाढत्या मानव वन्यजीव संरक्षणाला तोंड देण्यासाठी सरकारने कोणता प्रकल्प सुरू केलेला आहे? तर हा प्रकल्प आहे हनुमान प्रकल्प. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. हनुमान प्रकल्प बद्दल माहिती. फुल फॉर्म काय? हिलिंग अँड
नरिशिंग युनिट फॉर मॉनिटरिंग म्हणजे ॲड अँड नरिशिंग म्हणजेच हा याचा फुल फॉर्म हनुमान आहे. सुरू करणारे पवन कल्याण उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश. मुख्य उद्देश मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे. तंत्रज्ञान ड्रोन, सोलर फेसिंग आणि अर्ली वॉर्निंग सिस्टम इथे असणार आहे. प्राधान्य वन्यजीव संरक्षण आणि शेती मानवीय रस्त्याचे रक्षण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न 2 मार्चला दिल्लीमध्ये आयोजित शक्त नारी समृद्ध दिल्ली कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते 4 महिला केंद्रित योजनेचा शुभारंभ केला? तर सैली पिंक स्मार्ट कार्ड हे योजनेचा शुभारंभ केलं. दिल्ली लखपती बेटिया या योजनेचा शुभारंभ केला. मेरी पूंजी मेरा अधिकार या स्कीमचा शुभारंभ केला आणि मोफत LPG सिलेंडर या योजनेचा शुभारंभ केला. म्हणजेच हे 4ही योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. 2 मार्च 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूने सुरू केलेले 4 महिला केंद्रित योजनेची माहिती. पिंक स्मार्ट सिटी महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच कार्ड. दिल्ली लखपती बिटिया मुलीच्या जन्मापासून पदवीपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत. मोफत LPG होळी आणि दिवाळीला प्रतिवर्ष 2 मोफत LPG सिलेंडर मिळणार आहेत. मेरी पूंजी मेरा अधिकार लाडली योजने प्रलंबित मदत थेट बँकेत DBT द्वारा ट्रान्सफर करण्यात येईल. तर ही महत्त्वाची 4 योजना दिल्ली सरकारची आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण पाहूया. इनोव्हेशन बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये भारतात जगातला कितवा क्रमांक आहे? तर भारताचा क्रमांक आहे 54वा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. इनोव्हेटर्स बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 54वा. स्कोर किती आहे? 55.035. प्रकाशन स्टार्टअप अ पब्लिक लिंक. इनोव्हेशन बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये पहिले 3 देशाची यादी. पहिल्या क्रमांकावर USA अमेरिका आहे, दुसऱ्यावर सिंगापूर आहे आणि तिसऱ्यावर युनायटेड किंगडम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न 16व्या वित्त आयोगाने केंद्र सरकारच्या करापैकी राज्यांना किती टक्के हिस्सा दिलेला आहे? तर 41% हिस्सा दिलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 16वा वित्त आयोग अध्यक्ष तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर अरविंद पनगडिया. हिस्सा 41% कायम. नवीन निकष GDP योगदानासाठी 10% वेटेज. वित्तीय ध्येय तूट कमी करणे 3.5 केंद्र आणि 3% राज्य. सुधारणा डिस्कॉम वीज कंपन्या खाजगीकरणावर भर देण्यात आलेला आहे. कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत याची कालावधी असणार आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. भारताच्या प्रमुख भूराजनीती आणि भूअर्थशास्त्र परिषद रायसेना संवाद 2026 कुठे आयोजित केलं जाणार आहे? तर ही नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. रायसीना संवाद 2026 या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे. नवी दिल्ली भारत येथे 5 ते 7 मार्च 2026. विषय संस्कार, असर्शन, अकॉमोडेशन आणि ॲडव्हान्समेंट ही याची थीम असणार आहे. प्रमुख पाहुणे फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलांसाठी जमिनीवरून हवेत मार करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी HAL सोबत करार केला? तर VLSTL ही प्रणाली असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. VLSTL म्हणजे वर्टिकल लॉन्च स्टील बद्दल माहिती. मूळ हे रशिया बनावट नौदल हवाई संरक्षण प्रणाली आहे. कार्य युद्धनौकाच्या शत्रूची मिसाईल, विमाने आणि ड्रोनपासून संरक्षण करणे. विशेषतः म्हणजे वर्टिकल लॉन्च तंत्रज्ञान ज्यामुळे 360 डिग्री कव्हरेज मिळते. म्हणजेच कोणत्याही देशाच्या आलेल्या धोक्यावर मार करणे शक्य ठरणार आहे. शॉर्ट रेंजची ही मिसाईल क्षेपणास्त्र प्रणाली आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पण तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न म्यानमारच्या लाकडी चुलीच्या प्रकल्पाला संयुक्त राष्ट्रांनी कोणते पहिले मंजूर प्रमाणपत्र दिले आहे? तर कार्बन क्रेडिट हे प्रमाणपत्र दिले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. म्यानमारच्या लाकडी चुला प्रकल्पाला मिळाले हे पहिले महत्त्वाचे यश. प्रमाणपत्र संयुक्त राष्ट्राच्या नवीन पॅरिस करार क्रेडिट यंत्रणा आर्टिकल 6.4 PACM अंतर्गत पहिले कार्बन क्रेडिट. महत्त्व पॅरिस कराराअंतर्गत जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला हा पहिला प्रकल्प ठरलेला आहे. उद्देश कार्यक्षम चुलीचा वाटप करून लाकडीचा वापर कमी करणे, त्याद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करून जंगलतोड रोखणे. वेळ फेब्रुवारी 2026 मध्ये पहिली मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न
UAE सेंट्रल बँकने AI तंत्रज्ञानाचा वापर करून लॉन्च केलेलं जगातलं पहिलं सार्वभौम वित्तीय क्लाउड कोणते? तर सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. UAE सेंट्रल बँकने सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड बद्दल आपण माहिती पाहूया. नाव काय? सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर. संस्था UAE सेंट्रल बँक. तंत्रज्ञान प्रगत AI कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित. प्रमुख उपयोग डेटा सुरक्षा, सायबर धोके रोखणे. ध्येय बँकिंग क्षेत्राची अत्याधुनिकीकरण आणि कार्यक्षमता वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली AI सक्षम कौशल्य गणना म्हणजेच स्किल सेन्सस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर हे मुंबई येथे आयोजित करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सक्षम कौशल्य गणना. शहर मुंबई उपनगर H वेस्ट वार्ड. विशेषतः भारताची पहिली AI सक्षम कौशल्य गणना. उद्देश तरुणांना कौशल्य ओळखून त्यांना रोजगारशी जोडणे. व्याप्ती 55,000 घरामधले 18 ते 40 वयोगटाच्या तरुणांना सर्वेक्षण. तंत्रज्ञान AI आणि GSI मॅपिंगद्वारा. त्यानंतर पुढला प्रश्न, वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 अनुसार बालपणाच्या लठ्ठपणाच्या बाबतीत भारत जगात कितवा क्रमांक आहे? तर भारताचा क्रमांक 2 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 भारताची स्थिती जगात कितवा क्रमांक आहे? भारतात जगात 2रा क्रमांक आहे चीननंतर. आकडेवारी 41 दशलक्ष 4.1 कोटी मुलांच्या BMI अधिक आहे. त्यापैकी 14 दशलक्ष मुले लठ्ठ आहेत. वाढीचा वेग बालपणाच्या लठ्ठपणा आर्शिक 5% वाढ जगातला सर्वाधिक वेगवान वाढीपैकी एक. भविष्य 2040 लठ्ठ मुलीची संख्या 20 दशलक्ष जाण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर डॉक्टर धीरज काकडिया आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. तुम्ही हा फ्रंट पेज पाहू शकता. महात्मा संवाद के अद्भुत साधक धीरज काकडिया. यानंतर पुढला प्रश्न, लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड साठी नामांकन मिळवणारा जगातला पहिला महिला क्रिकेट संघ कोणता ठरलेला आहे? तर तो भारताच्या महिला संघ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा जागतिक सन्मान. पहिलीच वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो लॉरेन्स नामांकनासाठी निवड झालेला जागतिक पहिली महिला क्रिकेट संघ. कारण 2025च्या ऐतिहासिक ICC महिला विश्वचषक विजय. श्रेणी लॉरेन्स वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन. निकाल विजेता 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नॉन CT आधारित रोबोटिक गुडघ्याची शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करणारा भारताचं पहिलं सरकारी रुग्णालय कोणतं? तर हा एम्स दिल्लीचं रुग्णालय विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. नॉन CT आधारित रोबोटिक गुडघ्याची शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करणारा भारताचं पहिलं सरकारी रुग्णालय सफदरजंग रुग्णालय नवी दिल्ली येथे. रुग्णालयाचे नाव पण तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सफदरजंग रुग्णालय नवी दिल्ली एम्स. तंत्रज्ञान नॉन CT आधारित रोबोटिक ऑर्थोप्लास्टी म्हणजेच गुडघा शस्त्रक्रिया. फायदा रेडिएशन धोका नसणे आणि शस्त्रक्रियाच्या अधिक अचूकता. प्रणाली हे प्रणाली कमी वेळात वेदनारहित आणि जलद रिकव्हरीसाठी ओळखली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, 11वा रायसन संवाद चे प्रमुख पाहुणे अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर हे फिनलंड या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. रायसिना संवाद 2026 प्रमुख पाहुणे अलेक्झांडर स्टब फिनलंडचे राष्ट्रीय अध्यक्ष. कालावधी 5 ते 7 मार्च 2026. नवीन स्थळ नवी दिल्ली भारत. विषय संस्कार अध्यासन अकॉमोडेशन अँड ॲडव्हान्समेंट. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 5 मार्चला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण अण्वस्त्र प्रचार जागरूकता दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 5 मार्चला. प्राधान्य जागतिक शांतता आणि सुरक्षा मजबूत करणे. पार्श्वभूमी संयुक्त राष्ट्र महासभा UNGA 2022 मध्ये या दिवसाची स्थापना केली. त्यानंतर पुढला प्रश्न, गेल इंडिया
लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक म्हणजे CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, दीपक गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. अस्मिता लीग उपक्रम कोणत्या निमित्तानं जाहीर करण्यात आला? तर हा आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्त जाहीर करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. अस्मिता लीग निमित्त आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च. उद्देश क्रीडा क्षेत्राची महिलांचा सहभाग वाढवणे. व्याप्ती देशभरात 250 ठिकाणी स्पर्धा. सहयोग खेलो इंडिया आणि माय भारत प्लॅटफॉर्मवर. घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी ही घोषणा केली. त्यानंतर पुढला प्रश्न, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026चे आयोजन कुठे करण्यात येते आहे? तर हे स्पेन बार्सिलोना इथे करण्यात येत आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 स्थान बार्सिलोना स्पेन, फिरागन विया येथे. तारीख 2 ते 5 मार्च 2026. स्वरूप जागतिक मोबाईल आणि टेक प्रदर्शन. मुख्य भर 5G आणि 6G AI आणि नाविन्यपूर्ण गॅजेटवर. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र 23वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जिष्णू देव शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल असणार आहेत. पदभार 6 मार्च 2026. पूर्वीचे पद तेलंगणाचे राज्यपाल होते. कोणत्या देशाने सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोग दूर केलेले जागतिक आरोग्य संघटना WHO ची अधिकृतपणे घोषणा केली? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो चिली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. कुष्ठरोग निर्मूलनाबद्दल महत्त्वाची माहिती. जॉर्डन कुष्ठरोग निर्मूलन करणारा जगातला पहिला देश ठरलेला होता. 2024 मध्ये त्यांनी घोषणा केलेली होती. चिली कुष्ठरोग निर्मूलन करणारा जगातला दुसरा देश ठरलेला. अमेरिकातील पहिला देश आणि ही घोषणा केव्हा केली? 4 मार्च 2026 या रोजी. संस्था जागतिक आरोग्य संघटना WHO द्वारा अधिकृत प्रमाणपत्र पण त्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणता वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरा करण्याची घोषणा केली? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो 2026 आणि 27. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सामाजिक समता व समरसता वर्ष घोषणा केव्हा? 2026 आणि 2027 हा वर्ष. घोषणा अर्थसंकल्प 2026-27 6 मार्च 2026 रोजी. घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे. उद्देश सामाजिक समता आणि सलोख प्रसार करणे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण. कोणत्या राज्याने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकांसाठी 12.66 कोटी रुपयाची आव्हान निधी सुरू केली? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकांना 12.66 कोटीचा आव्हान निधी. राज्य तेलंगणा. निधी किती आहे? 12.66 कोटी. उद्देश ग्रामीण भागातील महिला आणि तरुण उद्योगाला चालना देणे. भागीदारी SERP सोसायटी फॉर एलिमिनेशन ऑफ रूरल प्रायव्हेटी, T-हब, V-हब आणि बिट्स बिलानी यासोबत. मुख्य वैशिष्ट्य 300 महिला युवा उद्योजकांना तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठ आणि गुंतवणूक मिळवून देण्यात मदत. त्यानंतर पुढला प्रश्न, डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे यांना कोणता मानाचा पुरस्कार जाहीर झाला? तर त्यांना अहिल्या रत्न हा पुरस्कार जाहीर झाला विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अहिल्या रत्न पुरस्कार डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना. पुरस्कार अहिल्या रत्न पुरस्कार प्रथमच दिला जाणार आहे. प्रदान करणारी संस्था पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. प्रदान 7 मार्च 2026 विद्यापीठाच्या 7व्या नामविस्तार दिनानिमित्त. पुरस्काराचे स्वरूप 51,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शॉल आणि श्रीफळ. उद्देश दुर्मिळ भागातील आदिवासींना आरोग्य, शिक्षण आणि मानवी सेवेसाठी त्यांनी केलेले कार्याचा उल्लेखनीय गौरव इत्याद करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सेबीनं ब्राह्मिक पोस्टवर लक्ष देण्यासाठी कोणतं AI साधन लॉन्च केलेलं आहे? तर AI टूलचं नाव आहे त्या विद्यार्थ्यांना सुदर्शन. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. सुदर्शन सेबीचे नवीन AI साधन. काम सोशल मीडियावरील ब्राह्मिक आर्थिक सल्ला आणि माहितीवर नजर ठेवणे. क्षमता बहुभाषिक असून ऑडिओ व्हिडिओ मजकूर स्कॅन करणे. यश 1.10 लाख अधिक ब्राह्मिक पोस्टवर कारवाई
केलेली आहे आणि ते रद्द पण केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रसिद्ध हट्टी रिसाल महोत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो महाराष्ट्र राज्यात साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. हट्टी रिसाल महोत्सव महाराष्ट्र राज्य जालना या शहरात. वेळ धुलीवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी. पार्श्वभूमी 138 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरा ही आहे. वैशिष्ट्य म्हणजे हत्तीवरून राजा आणि मंत्र्याच्या प्रतिकात्मक मिरवणूक आणि नागरिकांना रेवड्या वाटण्यासाठी. तर ही महत्त्वाची महोत्सव आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, टाईम मासिकाने म्हणजेच टाईम मॅगझिनने जाहीर केलेला वुमन्स ऑफ द इयर 2026 या आधी कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आलेला? तर सफिना हुसेन यांचा समावेश करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. टाइम्स वुमन ऑफ द इयर 2026 भारतीय मानकरी कोण आहे? सफिना हुसेन. एज्युकेटेड गर्ल या संस्थापक, ग्रामीण शिक्षण सुधारण्यासाठी. रेश्मा केवलरामानी वेक्टर्स फार्मास्युटिकलचे CEO, आरोग्य सेवा आणि बायोटेक क्षेत्राच्या योगदानासाठी. आणि रेश्मा सोजानी गर्ल्स हू कोड आणि मॉम्स फर्स्ट या जे संस्थापक आहेत, महिला एम्पॉवरमेंटसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. तर ही टाइम्स वुमन ऑफ द इयरची लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले HPV लसीकरण कार्यक्रम कोणत्या आजाराशी संबंधित आहे? तर हा गर्भाशय कर्करोग या आजाराशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. HPV लसीकरण कार्यक्रम आजार गर्भाशय मुखाच्या म्हणजेच सर्व्हिकल कॅन्सर. उद्देश कर्करोगाचा प्रतिबंध करणे. लाभार्थी 14 वर्ष वयोगटाची मुले. वैशिष्ट्य सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत लसीकरण देण्यात येणार आहे. सुरुवात 28 फरवरी 2026 अजमेर राजस्थान येथून सुरुवात करण्यात आलेली आहे. तर ही पण माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ज्याने अलीकडे भारतीय बायसन महोत्सवाचे आयोजन केलं होतं ते कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा ओडिसा राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य राज्य काय? ओडिसा, बरगड जिल्हा. मुख्य आकर्षण इंडियन बायसन, गौर संवर्धन. स्थान हिराकुंड धरणाजवळ महानदी नदी. महोत्सव भारताच्या बायसन महोत्सव मार्च 2026. ऐतिहासिक महत्त्व स्वातंत्र्य सेनानी वीर सुरेंद्र यांच्याशी संबंधित आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे आपण साप्ताहिक चालू घडामोडीच्या लेक्चर आपण तुमच्यासाठी हर रविवारी तुमच्याकरिता एक रिव्हिजन स्वरूपात हा लेक्चर तुमच्यासाठी असतो विद्यार्थी मित्रांनो. तर 2 ते 8 मार्च अंतर्गत जे पण चालू घडामोडी घडले आपण त्यांचा एक आढावा म्हणून एक रिव्हिजन लेक्चर म्हणून हा लेक्चर साप्ताहिक चालू घडामोडीचा असतो. तर हा लेक्चर तुम्हाला कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा लेक्चर जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.